शेतकरी मित्रांनो, बदलत्या वातावरणामुळे तसेच हवेतील जास्त आर्द्रतेमुळे कापूस पिकावर पानांवर तपकिरी, काळे किंवा पिवळसर ठिपके दिसत आहेत का? रोगाचा प्रादुर्भाव वाढून पाने वाळत आहेत का? बुरशीचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे का? फवारणी करूनही रोग पुन्हा पुन्हा दिसतोय का? मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार शेतकरी बंधूंनो, पालवी ॲग्रिको मधून मी कृषी तज्ञ मोनिका रोडे. आज आपण पाहणार आहोत कापूस पिकामध्ये येणाऱ्या बुरशीजन्य रोगांसाठी खात्रीशीर नियोजन कसे करावे. कापूस पिकामध्ये बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्यामागे आर्द्र हवामान, हलका आणि सततचा चालू राहणारा पाऊस, दाट लागवड आणि जास्त ओलावा ही कारणे असतात. अशा परिस्थितीत पानांवर विविध प्रकारचे ठिपके, करपा, डाग आणि बुरशीची वाढ दिसून येते. सुरुवातीला रोगाची लक्षणे लहान असतात, पण वेळेवर नियंत्रण न मिळाल्यास ती संपूर्ण पानावर देखील पसरू शकतात. परिणामी काय होणार आहे तर प्रकाश संश्लेषण कमी होतं, झाडांची वाढ खुंटते, पाते लागणं, फुलधारणा किंवा बोंडे लागणं अतिशय कमी होतं आणि उत्पादनावर त्याचा मोठा परिणाम दिसून येतो. अनेक वेळा संपर्क स्वरूपातील बुरशीनाशके फक्त पानाच्या बाहेरील भागावरती काम करतात, त्यामुळे नव्याने वाढलेल्या भागाचे संरक्षण होत नाही आणि हलक्या पावसानंतर त्यांची परिणामकारकता कमी होऊ शकते. पण आता चिंता करण्याची गरज नाही, कारण पालवी ॲग्रिको घेऊन आले एक असा उपाय ज्यामुळे कापूस पिकावर येणाऱ्या बुरशीजन्य रोगांचा पूर्णपणे नायनाट होणार आहे आणि ते म्हणजे आहे सन मेटलमॅन बुरशीनाशक. तर तुम्ही म्हणाल हे काम कसं करतं, एका पंपासाठी किती वापरायचं, तर सांगते. सन मेटलमॅन हे बुरशीनाशक आंतरप्रवाही आणि संपर्कजन्य अशा दुहेरी कार्यपद्धतीने काम करणारं संरक्षक व उपचारात्मक बुरशीनाशक आहे, ज्याची खास वैशिष्ट्ये म्हणजे पिकामध्ये जलद शोषलं जातं, पानावरील विविध प्रकारच्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी नियंत्रण देतं, रोगाचा पुढील प्रसार रोखण्यास पूर्णपणे मदत करतं, हलक्या पावसानंतरही दीर्घकाळ प्रभाव टिकून ठेवतं, नवीन वाढणाऱ्या भागालाही संरक्षण मिळण्यास मदत होते. फायटोप्थोरा गटातील बुरशीजन्य रोग, पानांवरील, फुलांवरील आणि बोंडांवरील डाग, डावणी मिल्ड्यू, लवकर येणारा करपा अशा विविध बुरशीजन्य रोगांवर प्रभावी नियंत्रण करतं आणि शिवाय हे बाकी पिकांसाठी देखील तुम्ही वापरू शकता. हे वापरण्यासाठी तुम्ही मेटॅलेक्झिल 8% आणि मॅन्कोझेब 64% WP हे घटक असलेलं सन मेटलमॅन बुरशीनाशक 400 ग्राम प्रति एकर साठी घेऊन 200 लिटर पाण्यात मिक्स करून फवारणीसाठी वापरू शकता. किंवा दुसरा पर्याय म्हणजे तुम्ही जर ड्रिप किंवा अळवणी करणार असाल तर त्यानुसार देखील तुम्ही हे देऊ शकता, कारण हे बुरशीनाशक मातीतून उद्भवणाऱ्या बुरशीजन्य रोगांवर देखील काम करतं. फवारणी करताना पानांच्या वरच्या आणि खालच्या दोन्ही बाजूंवर द्रावण समप्रमाणात पोहोचेल याची काळजी घ्यायची. फवारणी ही सकाळी किंवा संध्याकाळीच करावी, जेणेकरून चांगला परिणाम पाहायला मिळेल. तर वाट कसली पाहताय शेतकरी बंधूंनो, खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि आजच आपली ऑर्डर बुक करा. सर्वात आनंदाची बातमी म्हणजे हे प्रोडक्ट तुम्हाला कॉम्बो किट मध्ये देखील उपलब्ध होणार आहे. असा कॉम्बो ज्याची खरेदी केल्यानंतर तुम्ही कंपनीच्या लकी ड्रॉ ऑफर साठी देखील पात्र ठरू शकता, ज्यामध्ये मिळणार आहेत आकर्षक गिफ्ट जसे की ट्रॅक्टर, टू व्हीलर आणि बरेच काही. अधिक माहितीसाठी आणि ऑर्डरसाठी आजच संपर्क करा. सोबतच अशाच महत्त्वाच्या प्रॉडक्ट्स बद्दलची माहिती आणि ऑफर्स जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.